श्री स्वामी समर्थ. बघा आज मम्मी गावाला चाललेली आहे पुण्याला, म्हणून आपण हो काही आळू काढायला आलेलो आहे. ही नंदेला द्यायचं आहे वानवाळा सगळा, म्हणून आपल्या गार्डनमधला आळू आता मी काढायला आलेले आहे. तिला पानं द्यायच्यात आणि हो का इथला राजगिऱ्याची भाजी पण द्यायची. तर हो का एवढी आली, त्या दिवशी पण आपण काढली होती. हो का आता पण इतकी आलेली आहे आपल्या गार्डनमध्ये. तर आता ही पुण्याला पाठवायची आहे. बघा तर कढीपत्ता घेतलेला आहे. हो का इथे एवढी राजगिऱ्याची भाजी निघली, एवढी आळूची पानं निघलेली आहेत. हो का इथे एवढी सगळे हे पाठवून द्यायचे नंदेला. हो का एवढा कढीपत्ता निघलेला आहे. हो का इथे इतकी राजगिऱ्याची भाजी निघलेली आहे. इथं आळूची पानं इतकी निघलेली आहेत. आणि आपण त्या दिवशी लोणचं बनवलेलं बघा. हो का असं झालेलं आहे आपलं लोणचं, एकदम छान झालेलं आहे. चवीला तर एकदम गावरान टेस्ट झालेले आहे. हो का इथं जवसाची चटणी आहे. आणि आपण हो का इथं गुलाबजामुन बनवलेले त्या दिवशी आपण हे सगळ्याचे ब्लॉक टाकलेले आहेत. आणि हो का इथं जास्वंदीचं तेल हे बनवलेले होते. हे आपल्या गार्डनमधले लिंब आहेत, आपल्या लिंबुनीचे मिरच्या पण आपल्या गार्डनमधल्या आहेत. आणि हे भाज्या पण सगळ्या आपल्या गार्डनमध्ये आहेत. माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ, की आपल्या गार्डनमध्ये इतकं साहित्य आपण लावू शकतो आणि घरच्या घरी खाऊ शकतो बिगर फवारणीचं. तर नक्की तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये अशा भाज्या लावत जावा आणि घरच्या घरी ह्याचा फायदा भरपूर घेत जावा. आणि जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही मला कमेंट करा आणि फॉलो करा.